नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत डाळिंबाची आवक झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणाहून तसेच काही प्रमाणात कर्नाटकमधून डाळिंब एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहे. मात्र आवक खूपच कमी आहे, त्यामुळे विक्री कमी प्रमाणात होत आहे. उत्पादन कमी झाल्याने आवक घटली आहे. कर्नाटक व राज्यातील इतर ठिकाणाहून येणाऱ्या डाळिंबाचे दर सारखेच आहेत. डाळिंबाची आकाराप्रमाणे विक्री होत आहे. सर्वात मोठ्या आकाराच्या डाळिंबाला डॉन बोलता येत आहे आणि हे 300 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. तर त्यापेक्षा आकाराने लहान असणाऱ्या डाळिंबाचे 200 ते 250 रुपये प्रति किलो दर आहे. त्यावेळेस डाळिंबाची आवक जरा थोडी कमी आहे. डाळिंबाला भयंकर तेजी आहे. ऍक्च्युली बागेमध्ये जास्त तेजी आहे, त्या हिशोबाने मार्केटमध्ये इतकं म्हणावं तितकं सेल नाहीये. आता हे सगळं साईज वार प्रमाणे इथे विक्री होते आणि बागेमध्ये 100 ग्रॅम पासून एका भावात माल खरेदी करायला लागतो. सध्या बाजाराचा भाव म्हटले तर बागेमध्ये 150 रुपयापासून 220 रुपये किलो पर्यंत रेट आहे. 100 ग्रॅम पासून जो काय मोठा माल निघेल तो घ्यावा लागतो. मग इथे जी विक्री होते ती साईज प्रमाणे होते. हे सगळ्यात मोठं फळ आहे, याला डॉन बोलतात. याची साईज 300 ग्रॅम प्लस असते. हा 300 रुपयापर्यंत खपतोय माल. त्याच्यापेक्षा छोटा जम्बो असतो, त्याची साधारणतः 300च्या खालची रास असते. 250 ते 300, तो 200 ते 220 रुपये विक्री होते. याच्यापेक्षा अजून थोडी 250चा खालचा माल असतो, तो 180 ते 200 रुपये खपतोय. आणि त्याचा एक खालचा माल आहे, तो 100 ते 120 रुपये खपतो. ऍक्च्युली आवक कमी आहे आणि बाजार ह्या पद्धतीने विक्री होते. तर बागेतली नीटला ताळमेळ घेतला तर त्याचे पैसे होत नाही. ऍक्च्युली पैदासच कमी झाली आहे, त्याच्यामुळे आवक कमी आहे. आता हा महाराष्ट्रातला आहे, थोडाफार कर्नाटकचा पण माल येतोय. याच्या आधी गणपतीच्या आधी गुजरातचा माल येतो, त्याला क्वालिटीच नव्हती. ते माल खराब झाले पावसात. कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जवळजवळ सेम रेट मध्येच विक्री होते. महाराष्ट्राचं मिळालं तर पहिला महाराष्ट्राचंच घेतोय, तो नाही मिळालं तर मग कर्नाटकचं घेतोय. डाळिंब इम्पोर्ट येत नाही, डाळिंब एक्सपोर्ट होत असते, पण एवढी रेट असल्यामुळे एक्सपोर्ट वाले पण सध्या एक्सपोर्ट करत नाही. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.